जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। राज्यभर चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील न्यायालयीन खटल्यांमध्ये सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने अहिल्यानगर येथील नामवंत फौजदारी वकील ॲडव्होकेट परिमल फळे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे। राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने या संदर्भातील अधिसूचना गुरुवारी जारी केल्या। नेवासा तालुक्यातील पाचुंबा परिसरात अत्यंत दुर्दैवी हृदयद्रावक घटना घडली असून सख्या बहीण भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याने गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दोघेही तळ्याजवळ पेरू खाण्यासाठी गेले असता अचानक स्वाती रामदास खरात वय 16 वर्ष ही तळ्यात घसरली व तिला वाचवण्यासाठी भाऊ किरण रामदास खरात वय 15 वर्ष याने उडी मारली, परंतु दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचा दुर्दैवी अंत झाला। पाण्यात पडल्याने ही दुर्दैवी घटना घडली। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले, मात्र दोघांनाही वाचवण्यात अपयश आले। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 3 दिवसात 53 धाडी टाकून 33 जणांना अटक करत कोट्यवधी रुपयांचा बनावट व भेसळयुक्त मुद्देमाल जप्त केल्याबद्दल आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कार्याने सुप्रभात मॉर्निंग ग्रुप यांच्या वतीने कौतुक करण्यात आले। तसेच या विभागात पूर्वी कार्यरत असलेल्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सुप्रभात मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे। जलजीवन मिशन पाणी योजनेच्या कामांना गती देऊन पूर्ण पाणी योजना ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी हे गेल्या 2 दिवसांपासून तालुकानिहाय बैठक घेत आहेत। या बैठकांमध्ये जलजीवन मिशन योजनेतील पाणी योजनेच्या अनेक त्रुटी समोर आल्या असून ग्रामस्थ ठेकेदारांपेक्षाही पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे ही योजना डोकेदुखी ठरल्याचं दिसून आलंय। योग्य पाण्याचा उपयोग न घेणे, वाड्या वस्त्यांचा समावेश न होणे अशा अनेक त्रुटी या सर्वेक्षणात समोर आल्या आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव ॲडव्होकेट रंजना गवांदे यांनी संगमनेरमध्ये पत्रकार परिषद घेऊन वडगाव पान येथील भोंदू राजेंद्र गडगे यांच्यावर ड्रग्ज अँड कॉस्मेटिक ऍक्ट नुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे। कर्करोगासारखे दुर्धर आजार हे दैवी शक्ती व मंत्राने बरे करण्याचा दावा करणारे गडगे बाबा आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना विनापरवाना औषधे देत आहेत। पोलीस तपासादरम्यान त्यांच्याकडे औषध साठा देखील आढळून आला होता। हा साठा कुठून आणला, त्याला परवानगी कोणी दिली याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच गडगेच्या दत्तधाम सरकार ट्रस्ट मध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। या प्रकरणातील काही संशयित अद्यापही पसार असून पोलीस व अन्न औषध प्रशासन तपासात दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही ॲडव्होकेट गवांदे यांनी केलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्यावर 2025-26 हंगामातील ऊस उत्पादकांची थकीत FRP वेळेत न दिल्यामुळे शासनाने जप्ती कारवाई केली आहे। ही माहिती माध्यमात आल्यानंतर शेतकरी व ऊस वाहतूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली। कारखाना व्यवस्थापनाने गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे खुलासा करत 9 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची रक्कम थकीत असल्याचं मान्य केलंय। राज्यातील साखर उद्योगावर वाढीव ऊस दर आणि साखरेच्या कमी बाजारभावामुळे आर्थिक ताण आल्याचं सांगण्यात आलंय। कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी शेतकऱ्यांचा एकही रुपया बुडवणार नसून बँक स्तरीय प्रक्रिया पूर्ण होताच सर्व स्थगित रक्कम खात्यात जमा केली जाईल असे आश्वासन दिले। राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच शेतकरी हिताच्या विविध मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा 23 जून रोजी पारनेर तालुक्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा खासदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शेतकरी, सामाजिक व सर्वपक्षीय संघटनांनी दिलाय।
या संदर्भात खासदार निलेश लंके यांनी गुरुवारी तहसीलदार गायत्री सैंदाणे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे निवेदन सादर केले. महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या सागर मोहोळकर हत्याकांड प्रकरणात जामखेड येथील आरोपी अभिमन्यू महादेव पोते याला 12 जून 2026 रोजी जामखेड न्यायालयाने वैधानिक जामीन मंजूर केलाय. सागर मोहोळकर हत्या प्रकरणात 9 मार्च 2026 रोजी अटक झालेल्या पोते विरुद्ध पोलिसांनी कायद्यानुसार 90 दिवसांच्या आत दोषारोप पत्र दाखल करणे आवश्यक होते. मात्र जामखेड पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी दशरथ चौधरी यांनी मुदतीस चार्जशीट न दाखल केल्याने आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट हर्षल डोके यांनी वैधानिक जामिनासाठी अर्ज केला. न्यायाधीश युए भोसले यांनी अर्ज ग्राह्य धरत आरोपीला अटींसह जामीन मंजूर केलाय. तसेच चार्जशीट उशिरा दाखल होण्याबाबत तपासी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जामखेड पंचायत समितीच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या शासकीय निवासस्थानांचे बांधकाम पूर्णत्वाच्या टप्प्यावर आले असतानाही विद्युत कामे रखडल्याने सदनिकांचा वापर अद्याप सुरू होऊ शकला नाही. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या या इमारती अनेक दिवसांपासून रिकाम्याच पडून असल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्याची खबर बातमीमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.